आता घे. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. सो आता मस्त सकाळ झाली आणि माझं आवरून झालं, म्हणजे घरकाम आवरून झालं आहे. स्वयंपाक आज मम्मी करणार आहे, कारण का आता मी एक महत्त्वाच्या कामासाठी बसते. सो मला ती गोष्ट करायची आहे आणि आज जर ते ऑफिशियली जर झाली सो वेल अँड गुड, मला तुम्हाला पण सांगता येईल आणि काही गोष्टी तुमच्यासोबत ऑफिशियली शेअर करता येईल. सो मी आता ते काम करून घेते, मग मी तुम्हाला भेटते, कारण का ही गोष्ट खूप आज माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सो चला. सो गाईज, आता मी निघाली आहे माझ्या एका महत्त्वाच्या कामासाठी, ज्याच्यासाठी मी सकाळपासून प्रिपेअर करते. सो आता ती वेळ आली आहे तिकडे जाण्यासाठी. सो चला आता मी पटकन जाऊन येते आणि रस्त्यात तुम्हाला भेटेनच मी, की काय अपडेट होतं आहे काय आणि मी कुठे चालली हे पण मी तुम्हाला सांगेल, पण आल्यानंतर सांगेन. लवकर पोहोचते. आले आता घरी, पाणी होते, थकल्यासारखं झालं. केस बघा कशी झालं. सो गाईज, आत्ता जस्ट आली आणि आता मी थोडंसं फ्रेश होऊन घेते, चेंज करून घेते मस्त. आता कडक चहा घेऊ. चला. सो आता मस्त चेंज करून घेतलं आहे त्याच ड्रेसमध्ये. आता चहा ठेवू, कारण का आता चहाची वेळ होत आली आपल्या. आणि अजून एक आहे जे तुम्हाला मला दाखवायचं आहे, ते तुम्हाला मी बाहेर गेले होते दाखवते. स्वतः इथे चहा उकळत ठेवून दिला आहे आपण. आता मी बाहेर जाऊन दाखवते मला काय दाखवायचं आहे. मला दाखवायचं आहे की आता ह्या साईडच्या पण गार्डनमध्ये आहे ना काहीतरी आलं. बापरे, काटेत. हो ना, किती छान आहे ना. आणि हे काय टणटणीचं पाला ना. कोणतं टणटणीचं आहे? आणि याला हे फुलं आलेत ते कोणतं खजूर आहे? खजूर. आवळा तो असा सुकला का? कुठं सुकला मग अरे ते हां संध्याकाळच्या वेळी. हा आहे आवळा, हे आहे तुळस, आहे आयुर्वेदिक टणटणीचा पाला, हे आहे खजूरचं झाड आणि इथे आता नवीनच कळी उमलते. खूप काही आमच्या गार्डनमध्ये अजून जर बघायला गेलं तर अजून काही बऱ्याचशा गोष्टी असतील, पण त्या अजून आलेल्या नाही आहे. आल्या तेव्हा तुम्हाला दाखवेल. चहा तर बनवून झालं, पण अजून दादा आले नाही, कारण का त्यांना सांगितलेलं आहे की येताना खारी घेऊन या, पण त्यांना अजून थोडासा उशीर आहे आता, नाहीतर हा चहा परत गार होऊन जाईल. सो त्या अगोदरच हा चहा घेऊन टाकू आणि दादा परत एकदा खारी घेऊन आले की परत एकदा आपल्याला चहा ठेवून खारी खाता येईल. तुम्हाला तर माहिती आहे मी चहा घेऊन किती एनर्जेटिक होत असते. मग चहा घेतला मस्त एनर्जेटिक. त्यानंतर मी सगळं आवरून घेतलं, कारण का मी दिवसभरापासून काही केलेलं नव्हतं. मग आल्या मग थोडंसं किचन ओटा वगैरे आवरून घेतला, भांड्या वगैरे त्याच्या जागी लावून दिले रॅकला. स्वतः हे सगळं मी आवरून घेतलं. काल काय झालं, काल मी याला रेकॉर्ड करत होती आणि मला वाटलं की कॅमेराचा फेसिंग जो आहे, जे बॅक कॅमेरा आपला ऑन असतो, सो मला वाटलं की फेसिंग जो आहे जो माझ्याकडे आहे, पण मी नंतर पूर्ण एंटायर व्हिडिओ बघितला. सो त्यात मला कळलं की माझा फेस लिटरली एवढासा चाललेला आहे आणि त्यातही जर मी खाली बेंड वगैरे कुठे जर झाली तो तेवढा फेस फक्त तुम्हाला दिसतो. सो सॉरी फॉर दॅट. तर आता आवरून घेऊ आपण, कारण का सकाळपासून मी किचनमध्ये आलेली नाही आहे.
सकाळपासून खूप असं मिनिमलच गोष्टी आवडलेल्या आहेत. सो मी आता फायनली आवडायला घेतलं ते घरातल्या. आणि आज मेन गोष्ट मला माझं कपाट आवरायचं खूप जास्त मेस झाली आहे, खूप जास्त. मम्मी काय बनवायचं? ग्रेव्ही का? चालेल. अंड्याची ग्रेव्ही, भात आणि भाकर ना. स्वतः मेन्यू ऐकलं तुम्ही, स्वतः आपला तो प्रिपेअर करायचा आहे. चला तर मस्त अंडे धुवून मग बॉईल करत टाकूयात. माझं आहे ना किचनमधलं कसं असतं, किचनमध्ये मी जर एकटी असले ना, सो एखादी जर गोष्ट केली ती लगेच क्लीन करायची, एखादी जर गोष्ट केली ती लगेच क्लीन करायची, असं मी करत असते. मी आत्तासुद्धा कामं केलेत ना, मी ना प्रॉपर माझं किचन वाटतं जेवढं क्लीन राहील तेवढं मी त्याच्याकडे लक्ष देते. थोडंफार राहतो का काम करताना, असं नाही की नाहीच राहत, जे पुन्हा वेळ क्लीन राहतो असं काही नाही. मेस होते माझ्याकडनं पण मी ना जेवढं होईल ना तेवढं मी लवकर आटोपण्याचा प्रयत्न करत असते. सो आता अंडे उकडे टाकलेत, आता भात करायला घेऊ. आता इथे मी कांदा कट करून घेते, कारण का आपल्याला आहे ना वाटण काढायचं आहे ना. सो कांदा आधी आपल्याला परतवून घ्यायचा आहे थोडासा. आम्ही ना कालवणामध्ये ना टोमॅटो आहे ना कापून टाकतो कधी पण, वाटणात नाही घेत. वाटणात जर घेतलं ना सो ते कालवण ना कुठेतरी असं आंबट लागल्यासारखं होतं. मला माहिती आहे, पण आपलं ट्रायपॉड जे आहे ना आताच नवीन घेतलं आहे, पण ते बिघडल्यासारखं झालं आहे, पूर्ण वन साईड होऊन जातो तो. त्याचमुळे आपली कालची व्हिडिओ जी आहे ना ती खराब झाली आहे. सो कॉमेंट करा की नवीन गिम्बल घेतलं पाहिजे की नाही, गिम्बल का नाही पण ट्रायपॉड घेतलं पाहिजे की नाही. आज माझ्या हाताखाली सगळं काही रेडी, मी फक्त कांदा कापून घेतला, खोबरं पण पिसलेलं आहे. आता फक्त आपल्याला हे झालं ना, खोबरं आहे ना थोडंसं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर लगेच ग्राइंड करून. अंडे पण उकडत आले, तो काय जास्त वेळ नाही लागणार, जास्तीत जास्त 10-1 मिनटं लागतील आपल्याला. त्याच तुम्हाला आहे ना माझ्या म्हणजे मी जशी करते ना अंडा करी, मी तशी तुम्हाला दाखवणार इन्ग्रेडियंटपासून. तुम्ही ना आता 2 कांदे जे आहे ना ते ना लांब लांब कापून घेतले आणि ते ना तुम्ही परतवून घेते. जसे ना आपण मटणाच्या कालवणाला आहे ना तुम्ही घेतो ना मसाले वगैरे, म्हणजे कांदा, त्यानंतर लसूण, काय होतं त्याला, अद्रक वगैरे, हे सगळे इन्ग्रेडियंट्स घ्यायचे परतवून आणि त्यानंतर ते ग्राइंड करायचे. मी काय वेगळे स्टेप नाही फॉलो करत, मी तीच फॉलो करते, पण मी तुम्हाला सांगते. थोडंसं लसूण सोडून घेते, कारण का मला वाटलं लसूण आहे आणि तो एवढाच निघाला. आणि तेवढं मम्मी मला विचारत होता की लसूण आहे का सोडून घेऊन म्हणून. तरी आपला ओव्हर कॉन्फिडन्स नडतो आपल्याला. सो ॲक्च्युली माझ्या लक्षात नाही राहिलं की मला तुम्हाला पण रेसिपी दाखवायची आहे. सो माझ्याकडनं सगळा मसाला एकत्र झाला आहे. सो मी घेतलं आहे कोथिंबीर, 2 चिरलेले कांदे तुम्ही पाहिलं ते थोडंसं लालसर करून घेतलं आहे. त्यानंतर लसूण आणि अद्रक ते पण थोडेसे परतवून घेतलेत आणि त्यावरनं खोबरंसुद्धा परतवून घेतलं आहे. सो आता हेच सगळं मी ना मिक्सीला आहे ना बारीक करून घेते. स्वतः मस्त मी थिन पेस्ट करून घेतली आहे मसाल्याची. आता फोडणीला देऊन टाकू आपण. इथं बॅटर काढलं आहे मी, इथं कोरडे मसाले काढून घेतलेत. यामध्ये गरम मसाला, हळद, गरम मसाला, हळदी आणि हिंग थोडंसं. मसाल्यांमध्ये हिंग असतं पण मी टाकते वरनं. त्यानंतर तेल तापत ठेवलं आहे, आता तेलामध्ये मसाला टाकून देऊ. कोरडे मसाले आधी म्हणजे तरी सुटेल. तेल जास्त तापलेलं नाही आहे ना, तेवढ्यातच ते ना हे मसाले परतवून घ्यायचे म्हणजे तरी सुटेल.
आता छान तो परतवून द्यायचा तेल सुटेपर्यंत. आता मीठ टाकते म्हणजे ना साईडला लवकर ते शिजेल, म्हणजे परतला जातो मसाला. खाली पण मी चहा ठेवलाय दादा, खरंच चहा ठेवलाय. मला सांगितलं नाही, परत फोन केला तर मला आवाज, माझ्या मोबाईलचं काय झालं, आवाजच येते, कानात घुसडावं लागतं तरी आवाज येत नाही. खर बोला वाटलंच माझ्या मोबाईलवर. तुम्ही आणलं असतं तर खाल्लं असतं मी. मस्त तरी सुटली आता साईडने. So here is our कालवण is ready. मस्त असं साईडला तरी सुटली आहे, म्हणजे याचा अर्थ की कालवण छान कडलं आहे. आता भाकरी करून घेऊ मस्त. कालवण तर झालं. चला आता मी पटापट दाखवून देते की मी काय काय बनवलं ते, जसं की तुम्हाला माहीतच आहे, पण तरी पण चला. भात, भाकरी, मस्त गरम कालवण. चलो इट्स टाइम टू ईट डिनर. आता जेवण झालं आणि कालवण इतकं खतरनाक, इतकं छान झालं होतं चुम्मेश्वरी. आत्ता मी तुम्हाला दाखवते की माझ्या कपाटाची हालत काय झाली आहे. मी गेली खूप दिवसापासून तो आवरलंच नाही येते, तर आता तुम्हाला दाखवते. हा सगळा पसारा आवरायचा अजून. चला पटकन आवरून घेऊ, कारण का आता मला खूप झोप येते, मला परत सकाळी लवकर उठायचं आहे. चला अजून आपली स्किन केअर बाकी आहे, फेस मसाज बाकी आहे, अजून भरपूरशा गोष्टी बाकी आहेत. चला आता आवरून घेऊ, कारण का खूप वेळ झाला.
काय करते बाई आता घे काय करावं बाई काय खरं नाही या पोरीचं. सो गाईज आता फायनली माझे कपाट सगळं आवरून झालंय. सो फायनली हे काम डन झालंय. आता करूयात. तरी अजून पिंपलचा डाग आहे मला आणि दुखतो तो अजूनही. सो आता झालं माझं सगळं आवरून. आता आपण करूया फेस मसाज. चला. कॅमेऱ्यासमोर असून सुद्धा मी टिकली नीट लावू शकत नाही. सो गाईज आपला डे 2 फेस मसाज पण झाला आहे. आणि आजचा डे तुम्ही पाहिलाच कसा स्पेंड झाला. आय होप सो की गाईज तुम्ही आपला आजचा ब्लॉग एन्जॉय केला असेल. एन्जॉय केला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.